आई, आज काय आहे बरं चहा बरोबर? आज मी घरगुती खारी बनवली आहे मस्तपैकी छान. हे बघ अशी छान खुसखुशीत बनवली. खाऊन बघ ना चहामध्ये. घे, मी तुला चहा देते आणि तू खारी टेस्ट करून बघ किती छान आहे बघ. मस्त. सगळ्यांना माझा नमस्कार संध्या किचन कडून. आज मी खारी बनवणार आहे. आपल्याला खारी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतले 2 वाट्या मैदा. त्या 2 वाट्या भरून मैदा घेतलाय आणि आता आपण याला मळून घेऊया. थोडा ओवा टाकते. थोडंसं मोहन टाकते. चवीनुसार मीठ. त्याला मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये तेल टाकले आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. असं एकजीव करूया आणि मग पाणी टाकून मळूया. मी जास्ती प्रमाणात पीठ घेतले 2 वाट्या, कारण की मला जास्ती खारी बनवायची आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाटीचं पण बनवू शकता. आणि आता आपण तेल टाकून चांगलं याला एकजीव करून घेतला. आता पाण्यामध्ये मळूया. याला मळायला जरा जोर लागतो चांगला. थोडं थोडं पाणी टाकायचं पाहिजे. असं जास्ती पातळ बी नाही झालं पाहिजे. चला, आपलं पीठ मळून झालंय आता मैद्याचं. याला झाकून ठेवूया आणि पुढची प्रोसेस करायला घेऊया. आता हे मक्याचं पीठ घेतले आपण, त्याच्यात तूप टाकू. तुम्ही तेल बी घेऊ शकता. मी तूप टाकले. याचं मिश्रण करूया पातळ. चला, आपलं मिश्रण तयार झालं. याला लावायचं. हे मिश्रण देखील आपण आता 15 मिनिटं मुरू देऊया. त्याचं मी 4 समान करते. 4 भाग बनवते आता. आणि मग याचा आपण खारी बनवूया लाटून. त्याला लाटायला घेऊया. थोडंसं आपण पीठ सोडूया, चिटकायला नको म्हणून. आता लाटून घेऊया. परत घेतली याच्यावरती जरा पातळ टाकण्यासाठी बरं पडेल म्हणून. तुमच्याकडं तुमच्या किचनच्या लादीवर पण करू शकता. असं काय नाही. पैकी पातळ अशी लाटून झाले. लेयर आपण याच्यावर टाकून घेऊया थोडीशी. त्याच्यावर थोडंसं आपण सोडूया. दुसरी चपाती सोडूया. अशी एक प्रोसिजर आपण पूर्ण करूया. याच्यावर त्याला लावून घेऊया. असं त्याला आपण अशी दुमडून घेऊया.
आपण याला कट करायला घेऊया. आता आपण याला तळून घेऊयात. खारीला मीडियम ते लो फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून त्याचे लेयर्स छानपैकी सुटतील. आता मी टाकून घेते. लेयर्स त्याचे हलके हलके सुटायला लागले पहा. फक्त तळण्याची प्रोसेससाठी थोडंसं जरा संयम ठेवायचा. लेयर्स बघा कशा निघाल्या, निघाल्या अशा सुटसुटीत. म्हणून जास्त हलवायचं नसतं नाही याला. त्याच्यामध्ये याला वाव, हे पहा किती छान असं झालं आहे कलर. आपण आता काढून घेऊया त्याला. ही पहा लेअर छान आलेली आहे.